पोवायला जायचा जायचा पोवायला पोवायला जायचा जायचा पोवायला. सुप्रभात मित्रांनो, माझ्या चेहऱ्यावर असा मस्तपैकी सनकिश चेहरा माझा बघून तुम्हाला आनंद झाला असेल, कारण मला आनंद झालेला आहे. राम राम भाई साऱ्याने सूर्याने आणि आता आम्ही चाललेलो आहे एका ठिकाणी. त्या ठिकाणाचं नाव आहे डोंगारेश्वर, नाही काय काय डोंगारेश्वर नाव आहे कालमांडवी. आता आम्ही चाललेलो आहे काळमांडवी धबधब्यावर. तर धबधबा आता आहे की नाही मला माहित नाही, पण पाणी असतं तिथे. उन्हाळ्यात पण पाणी असतं. आता आम्ही तिथे चाललेलो आहे आणि आता आमच्या बरोबर आहे आपला थोडीशी वाटेल पण अभिमान वाटेल. नमस्कार नमस्कार मित्रांनो. आणि प्रशांत आहे आणि मॅडी आहे आणि मॅडीचा भाऊ आहे आणि देव आहे. देव पहिल्यांदा आलेला आहे. देव, मॅडी आणि रोहन पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आलेले आहेत. सनने मला किस केलेलं आहे. सनस्क्रीनचा पूर्ण वापर वसुली चाललेली आहे आपली. डायरेक्ट सनकिस्ट असल्यामुळे ओठांवर पण मी सनस्क्रीन लावलेलं, लिप बाम नाही लावलाय. तो अरे मोर मध्ये चेक कर ना. ते मोर आता मला भेटलं नाही. कुठला मोर आहे आणि कुठला लांडोर आहे समजलं नाही मला. गाडी रोक मादर चोद. आम्हाला आता इथे ट्रॅफिक लागलंय. ट्रॅफिक कसं दाखवून येतं तुम्हाला असं. हे बघा ट्रॅफिक ट्रॅफिक लागलेलं आहे. आणि आता सहलीला जायचा जायचं सहलीला सहलीला जायचा जायचं सहलीला. आता आम्ही नाश्त्याला थांबलोय. इकडे इकडे पोरं बसली आहेत आपली आणि ते हालोली नावाचं गाव आहे. इथे आमचा एक मित्र आहे, तो येतो आम्हाला भेटायला. काळ मांडवी धबधब्यावर चाललोय आम्ही आणि परत सनकिस्ट झालेलो आहे मी. तुमच्या साईडला आहे माहितीये का, हा जवार साईडला आहे. चेंज इन प्लॅन. इथे नाश्ता आम्हाला पाहिजे तो नाही आहे आणि असं पोरांना मिसळपाव वगैरे खायचं होतं, नाही मिळालं. म्हणून आता आम्ही चाललोय आता दुसरीकडे मॅगडी मध्ये. मॅगडी मध्ये कसं हेल्दी खाणार आम्ही. अभिषेक का तेरा सही है ना 40 के साथ. मेरा सही है तो ये तो थांब, हे ना थांब आता बोल. उसका विषय है ना. उसका वो केदार बरोबर विषय आहे उसका. काय विषय? केदार तुझा आणि जयेशचा काहीतरी विषय आहे असं आम्हाला कळलंय. जयेश तुझा आणि केदारचा काहीतरी विषय असं आम्हाला कळलेला आहे. मॅडी बोलतोय. मॅडी असं बोललेला असतंय. मॅडीला असतंय बघ. मॅडीला असतंय बघ. ट्रक वाल्यांच्या आम्ही कॅन्टीन मध्ये आलो. मॅगडी कॅन्सल, ट्रक वाले जिंदाबाद. ट्रक वाले तर आंघोळ करतायत तिच्या आले ते बघ. आंघोळ चालू आहे ट्रक वाल्याची. बघा आमचा मित्र आम्हाला भेटायला येणार होता, सांगितलेलं आमचा मित्र आम्हाला भेटायला आलेला आहे. त्या गावातून आपण हलवली आहे. वजन काट्यावर वजन करताय ते लोक. काय हॅक दाखवतो. हॅक 1 मिनिट थांब. हॅक 2 रुपये लिहिले नवीन. हा लास्ट टाइम आम्ही 5 रुपये तिथे 1 रुपये टाकले तर झालेलं. हा. बघूया होतंय का. 1 रुपये टाकतो बघा. 1 रुपये. काय बोलता स्कॅम मित्रांनो. आणि हे चुकीचं दाखव 67. माझं वजन 65 आहे. हा बघा आपला जयेश आलेला आहे. चला आता परत एक स्पॉट चेंज केला आम्ही. दुसरं हॉटेल चेंज केलंय. इथे आलेलो. ट्रकवाल्यांचं हॉटेल आहे इथे. ते पण आम्हाला चाललं नाही. पोरांना आमची नाटकं एवढी असतात ना, विचारू नका. यांना घेऊन फिरायचं म्हणजे नाटकांना घेऊन फिरायचं असा विषय आहे. त्याच्यामुळे आता परत दुसरीकडे. काय बोलतो प्रशांत? वरती सध्या आता चर्चा चालू आहे. विषय लग्नाचा कसा आहे माहितीये बा. आपलं कधी लग्न काय माहिती. जी आवडायची मला तिचं लग्न झालं. कोण रश्मिका मंदाना. फायनली आम्ही कुठे आलो? श्री दत्त स्नॅक्स मध्ये. इथे जायचं होतं. चला इथे बसायला जागा की नाही माहिती नाही. जाम गर्दी. मिसळ पाव, इडली आणि साबुदाणा वडा येतोय. चला बाय बाय. वांद्रे लेकचा प्लॅन आता रन केलेला आहे. कॅम्पिंग करू वांद्रे लेकला. आता प्लॅन केलाय. नेक्स्ट ब्लॉग वांद्रे लेक कॅम्पिंग. केदार तुला बोलला. आणि मराठीतच सगळीकडे बोला. यांची गाड मारा. बरोबर. आणि बॉडी दाखवते. बॉडी बघायची आणि त्याच्या बाजूला भाऊ बसला, त्याची बॉडी बघा. दोघांची भावाची डेअरी बघा. तर मित्रांनो आज आहे मराठी भाषा दिन आणि सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जरी समोरचा माणूस हिंदीत बोलत असेल तुम्ही मराठीत बोला, समोरचा माणूस तेलुगुत बोलत असेल तुम्ही मराठीत बोला, समोरचा माणूस गुजरातीत बोलत असेल तुम्ही मराठीत बोला, समोरचा माणूस तेलुगू तामिळमध्ये बोलत असेल मराठीत बोला, हिंदीत बोलत असेल तर मराठीत बोलाच बोला. त्याला मराठी भाषा जगवण्यासाठी पहिला मराठी शाळा वाचवा. हा. परशुराम सरकार बाजू में अड जा. ही अशी माणसं असतात मित्रांनो, कुठे पण निसर्गामध्ये काही करतात. बघून ठेवा यांच्याकडे. बघतात बघा याला बघा. आम्ही आलोय 11 वाजलेत. इथे गाडी पार्क केली आहे आणि इकडे खूप मोठं पार्किंग आहे. खूप मोठं म्हणजे गर्दीच्या वेळी ते भरत असेल मला वाटतंय. आणि पार्किंगचे 50 रुपये आहेत ना गाडीचे, आणि माणसाचे पर पर्सन 20. 2 व्हीलरचे 20 आहेत, 4 व्हीलरचे 50 आहेत आणि माणसाचे 20 एक्स्ट्रा. आणि इथे पार्किंग मधून आता आम्ही इथून खाली चाललेलो आहे. इथून जायचंय आता खाली. तिकडे आता पाणी दिसतंय. आता मला माहित नाही कुठे जायचं. हे लोक पहिले जाऊन आलेले आहेत, मी फर्स्ट टाइम जाणार आहे. तर बघूया आता. इथून खाली असा रस्ता आहे. हे एवढं खाली आहे, इथे नेटवर्क नसतं. ते लोक काका लोक बोलले की आहे म्हणून. आता बघूया. हे बघा इथे सगळं वरती आणि आपण आता खाली चाललो, त्याच्यामुळे नेटवर्क नसतं असं म्हणतात. हे थोडंसं उतरायचं ट्रिकी आहे, पण काय नाही, मॅनेजेबल आहे. असं काय मोठा विषय नाहीये. त्याच्या थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. तुम्ही इकडे खाली पोचलोय. खालच्या बाजूला इथे पायऱ्या जरा डेंजर आहेत. हा ते बांबू लावून पायऱ्या बनवलेल्या आहेत. दगड लावून बांबू लावून प्रॉपर पायऱ्या अशा नाहीत, गाववाल्यांनी बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळे बघा इथून असं पाणी वाहत आहे, तिथून येते पाणी आणि तिकडे जातात. आपल्याला इथे जायचं, तिकडे जायचं. मला वाटतं इथे जायचं नाहीये. इकडे खाली बघा पूर्ण दोन्ही साईडला डोंगर आहे आणि डोंगराच्या बाजूला हे 30-40 फूट आहे मित्रांनो. खाली डीप ते खालचं 15-20 फूट आहे. तिथे लिहिलेलं आहे 15 फूट खोल आहे असं. 15 नाही पण दोन्ही बाजूला दगडाच्या मधून पाणी वाहत आहे. आणि हे पाणी आता उन्हाळ्यात कुठून आहे ते मला माहित नाही. आपण विचारूया तिकडे लोकांना. इथून 80 फीट आहे खाली. हा हे बघ, हे 80 फूट आहे. आणि हे बघ, हे आपला स्विमिंग एरिया. लहान मुलांचा लेझी रिव्हर मित्रांनो. ही लेझी रिव्हर आहे बघा. ही लहान मुलांचा स्विमिंग एरिया. आणि इथे लाईफ जॅकेट आहे. आणि इथे छोटं कोण गाववाले पण आहेत मला वाटतं. यायचंय इथे लोकल सेफ्टीसाठी आहेत आपल्या. या साईडने यायला सांगतायत ते. आमचा माणूस तिथूनच गेला. तर असं उतरायचं इथे. चला वाढ चढून आले. आणि त्या बाजूला थोडं कमी डीप आहे. त्या पुढे त्या बाजूला खूप आहे. इथे गर्दी कमी आहे आज थँकफुली. नाही तर खूप गर्दी असते. पण आज गर्दी कमी आहे. म्हणजे मी व्हिडिओमध्ये बघितलं. मी फर्स्ट टाइम आलो. लोकांनी पण सांगितलंय गर्दी असते. आता लाईफ जॅकेट घ्यायचंय. लाईफ जॅकेट 100 रुपयाला एक तास, 200 रुपये अनलिमिटेड. किती पण वेळ दिवसभर. आणि इकडे जायचं असतं, इथे उडी मारायचं असतं. खूप सुंदर आहे, सुंदर. दादा आहेत आणि इथे प्रॉपर तुम्हाला लाईफ जॅकेट लावून देतात. 200 रुपये दिवसभर आणि 100 रुपये एक तास. प्रॉपर व्यवस्थित सेटअप करून देतात तुम्हाला. म्हणजे फुल टाईट बांधून देतात. असं नाही की तुम्हाला वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित इथे आहेत. आणि सगळे इकडचेच आहेत, लोकल आहेत, आपलेच आहेत सगळे. त्याच्यामुळे यांच्याशी बार्गेनिंग करू नका. जे काय म्हणतील यांचा रेट तो त्यात नॉमिनल रेट आहे. असं काय खूप जास्त पण ठेवलेलं नाही त्यांनी, खूप कमी पण नाही ठेवलेला आहे. व्यवस्थित करतात, व्यवस्थित स्वतःहून लावतायत ते. असं नाही तुम्हाला दिला जा घाला गोव्यासारखं. ते व्यवस्थित ते लोक फिटिंग करून देतात. असं नाही की तुम्ही लावलं निघालं इथून. असं नाही. लाईफ जॅकेट किती वेळ चालतं? लाईफ जॅकेट किती वेळ चालतं? लाईफ जॅकेट 4 दिवस राहिले तरी काय होणार नाही. त्याचं काय नाही, लिमिट देणे काय नाही. अभी हम लोग लेने वाले ड्रोन शॉट है दादा. निवड होतो.
आवाज येतो की नाही मला माहित नाही. खूप वारा आहे इथे, पण खूप खतरनाक स्पॉट आहे. जम्प केला आम्ही, व्हिडिओ तुम्हाला बघितला असेल व्हिडिओ. जम्प करायची थ्रिल आहे, थ्रिल. वरतून खाली तर ना 1 सेकंड किंवा अर्धा सेकंड आहे, त्या टाइम मध्ये जे काय होतं आपलं स्वतःच ते एक्सपिरियन्स केल्याशिवाय सांगू शकत नाही. ते खतरनाक आहे, खतरनाक आहे, खतरनाक म्हणजे ते शब्द सांगू शकत नाही. तो जीव जो काय आपला वर जातो काय होतं. आणि त्याच्यानंतर ठपकन खाली गेल्यावर 80 फूट खोल आहे. 80 फूट आपण 80 फूट जात नाही. आपल्या वजनाप्रमाणे आपण 2-3-4 फूट जातो. 2-3-4 फूट घालवताना जे काय वरती होतं ते खतरनाक आहे. म्हणजे ते 2-3 सेकंड, त्या 2-3 सेकंडचीच मजा आहे. वरती गेलो कशी माहिती का की टर्रकन लागते का की टर्रकन. याची बाटली होती. आता आम्ही निघतोय, टाइम झाला आमचा थोडा, पण खतरनाक स्पॉट आहे, खतरनाक. इथे जम्प केलंय, इथे जम्प केलंय, ह्या छोट्या पूल मध्ये पण जम्प केलंय. 4 फुटच डीप आहे. म्हणजे वर तिथे थ्रिलिंग त्यांना आवडतं, ऍडव्हेंचर आवडतं. थ्रिल म्हणजे नॉर्मल थ्रिल नाही, थोडंसं मीडियम लेवलचं थ्रिल. बाय बाय. पोस्ट ट्रेक सीन्स. वाट लागली. धबधब्याने एनर्जी घेतली सगळीला, त्याच्यामुळे आता एनर्जी नाही. वर चढायची 50 मीटर पण नाही, 30 मीटर आहे. पण आता जरा फ्लॅट इन्क्लाइन कमी झालंय. आपण किती आलो होतो सर माणूस? 5. आता जातो 4. 5वा कुठे आहे? 7वा सिगरेट फुकायला म्हणून सांगतो, सिगरेट फुकू नका, अशी अवस्था होती. हे बघा, ही सिगरेटची अवस्था आहे. येताना 2 जिंदगी असतात. ये है नॉर्मल जिंदगी, वो सिगरेट की जिंदगी. सिगरेट जिंदगी. सिगरेट की जिंदगी आपसला मरताय. मित्रांनो, ही आहे नॉर्मल जिंदगी, आम्ही चढून आलो होता. आणि ही बघा सिगरेट जिंदगी. मत ए डिलीट करो. आता इथे शिवनेरी धाबा आहे जव्हारमध्ये, 5 किलोमीटरवर. हा तो धाबा. हा बघा इथे जव्हार पर्यटन दिसलं, जव्हार दर्शन. इथे आम्ही जेवायला आलेलो आहे. किती वाजले? 3:45 वाजले. चिकन थाळी, मटन हांडी, रोट्या, चिकन फ्राय, रोट्या भाकरी, आणि हा व्हेज आहे. जेवणची चव खूप चांगली आहे, घरगुती स्टाईल आहे. मसालेदार हॉटेल तसं गावात काय तसं नाही आहे. हा धाबा आहे, पण टेस्ट खूप चांगली आहे. सोडा वाटत नाही जेवढा. म्हणजे तुम्ही इथे या स्पॉटला आला तर इथे थांबू शकता आणि घेऊ शकता. लोकेशन टाकतो. छान आहे जेवण. मित्रांनो, संध्याकाळचे 6:20 झालेले आणि आता आम्ही पोचलेलो आहे पोरांना सोडायला, जिथे उचलला होता डोंगरेश्वर फाट्यावर, जिथे यांना फाटवला होता. आता यांना फाट्यावर मारायची वेळ आली. आता मी परत सनकिस ठेवतोय. वा, सकाळी सनकिस, संध्याकाळी सनकिस. सनकिस मला काय देतच द्यायचं सोडतच नाही. तर यांना टाकतो आता आणि आपला ब्लॉग एंड झालेला आहे. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि काय आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. कधी येईल हा ब्लॉग तो पण माहित नाही, पुढचा कधी येईल ते अजूनच माहित नाही. टाटा, आराम करा, फिरा, मजा करा.